पहिलाच बॉल खोलवर टाकलाय पॉइंटच्या क्षेत्रात, लाजवाब ड्राइव्ह केलाय, बॉल डीप पॉइंटच्या पलीकडे आलाय चौकार. याही गोलंदाजाचं स्वागत केलंय बाउंड्रीने. 4. तो बॉल चेक करने का जरूरत ही नहीं है क्योंकि समद ने सब बॉल पर फूक मारा है रात में. ओहो, या वेळेला नवनाथ पडलेत, परंतु कित्येकदा पडून उठण्याचा इतिहास आहे नावाच्या पाठी, त्यामुळे उठलाय लगेच. इकडे मात्र परफेक्ट वाईड यॉर्करचा बॉल टाकलाय, डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला लॉफ केलाय, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडू हवेत, फिल्डर आलेत बॉलच्या दिशेने, नाही त्यांनी चूक केली आहे. इकडे काय होत आहे, कॅचेस उडतायत परंतु कॅचेस घेतल्या जात नाहीये. याही वेळेला नशिबानं साथ दिली आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, चौकार आलाय. लोवर फुल टॉस, तोही उडवलाय, बॉल चाललाय फ्लॅट 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर. याही वेळेला खणखणीत षटकार. 6. बेधुंद वादळ झालंय आता. या बेधुंद वादळाला सागराचा सहारा मिळालाय आणि सागराच्या या लाटांना मात्र नाहीये किनारा. बॉल सातत्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय, भरघोस समाचार घेतला जातोय. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. इकडे फक्त षटकार किंवा चौकार हेच पाहायला मिळतोय. एनजी फायटर्स नाव मात्र कहर बरसवतोय. 79 पर्यंत पोहोचले धावफलक, 79 ऑन बोर्ड. आता कॅचेस प्रचंड महत्वाचे आहे मित्रांनो. जेही जगविख्यात फलंदाज आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलेत, रोहित शर्मा असतील, सचिन रमेश तेंडुलकर असतील, ग्लेन मॅक्सवेल असेल, संजू सॅमसन असेल, विराट कोहली असेल, यांच्या अशा कित्येक खेळ पाहिल्यात अक्षय सर की ज्यांच्या सुरुवातीच्या काही क्षणातच कॅचेस ड्रॉप झालेत, परंतु त्यानंतर त्यांनी कहर बरसवलाय. इकडेही तेच आहे, विकीच्या 2 कॅचेस ड्रॉप आहेत. फुलटॉस टाकलाय, यावेळेला स्लॅश केलाय, बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात, बॉल थांबणार नाहीये. याही बॉलवर